भारताचं सर्वात आदरणीय नाव टाटा. एक असा समूह ज्याने केवळ उद्योग नाही तर विश्वास निर्माण केला. मिठापासून पोलादापर्यंत, चहापासून कारपर्यंत आणि आता आयफोन निर्मितीपर्यंत. टाटा म्हणजे भारताचा अभिमानाचं प्रतीक. पण या विशाल साम्राज्यामध्ये आता उडाले धुराचं ढग. काहीतरी असं घडतंय ज्यामुळे टाटा समूहाच्या हृदयात निर्माण झालंय सत्तेचा संघर्ष. होय, हा तोच संघर्ष ज्याने एकेकाळी सायरस मिस्त्रीचं पद गेलं होतं आणि आता पुन्हा एकदा इतिहास स्वतःला रिपीट करतोय. रतन टाटा हे नाव ऐकलं की प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. दूरदृष्टी, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचं मिशन, या तिन्ही गोष्टींनी त्यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेलं. पण 2024 मध्ये त्यांच्या निधनानंतर जणू या समूहाचं दिशादर्शन हरवलं आहे. आणि आता टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स म्हणजेच या साम्राज्याचे दोन किल्ले एकामेकांविरुद्ध उभे टाकले आहेत. टाटा समूहाची रचना भारतातील कोणत्याही इतर कंपनीसारखी नाही. समूहाचं नियंत्रण टाटा सन्सकडे आहे. ही ती कंपनी जी टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यासारख्या 26 मोठ्या कंपन्यांची पालक कंपनी आहे. पण टाटा सन्सवर नियंत्रण ठेवते टाटा ट्रस्ट. होय, या ट्रस्टकडे टाटा सन्सचे तब्बल 66% शेअर्स आहेत. या ट्रस्टचं उद्दिष्ट आहे समाजसेवा, परोपकार, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकास. पण इथं सुरू होतो गोंधळ. परोपकार आणि व्यवसाय ही दोन वेगळी जग आहेत आणि ह्या दोन जगांच्या संघर्षातच टाटा साम्राज्य पुन्हा डळमळतोय. सप्टेंबर 2025 टाटा ट्रस्टची एक महत्वाची बैठक सुरू होती. अध्यक्षपदावर नोएल टाटा म्हणजेच रतन टाटा यांचे सावत्र भाऊ स्थिर बसले होते. बैठकीत चर्चेला होता एक साधा मुद्दा. ट्रस्टमधील व्यावसायिक सदस्यांना म्हणजेच 75 वर्षांहून जास्त वयाच्या ट्रस्टींना पुन्हा नियुक्त करावं का? साधा प्रश्न वाटतोय ना? पण ह्याच ठिकाणी पडली ठिणगी. नीली मिस्त्री, रतन टाटा यांचे अगदी विश्वासू सहकारी, पण त्यांच्या निधनानंतर वेगळा विचार मांडणारे. त्यांनी या निर्णयाला विरोध केला. त्यांच्या मते वय हे निकष ठरू नये, महत्वाचं असतं ते अनुभव आणि पारदर्शकता. दुसरीकडे काही ट्रस्टींनी यालाच विरोध केला कारण त्यांच्यामध्ये ट्रस्टला नवीन नेतृत्वाची गरज आहे. आणि हा क्षण ठरला सत्ता संघर्षाचा प्रारंभ बिंदू. एका बाजूला नोएल टाटा शांत, संयमी, रतन टाटा यांच्या परंपरेचा वारसा जपणारे. त्यांना समूहात स्थिरता हवी आहे, धोरणांमध्ये सातत्य हवं आहे. दुसऱ्या बाजूला महिली मिस्त्री जे अधिक पारदर्शक, आधुनिक आणि उघड निर्णय प्रक्रियेचे समर्थक आहेत. ते म्हणतात समूहात निर्णय घेणाऱ्या मंडळींना जबाबदारीसह अधिकारी द्या. पण नोएल गटाचं मत वेगळं. ट्रस्टने नियंत्रण ठेवलं नाही तर टाटा समूहाचा ध्येय नफ्याच्या मागे हरवेल. ही केवळ विचारसरणीची झुंज नव्हती, ही होती सत्ता कोणाकडे राहणार याची लढाई. परिस्थिती एवढी गंभीर झाली की सरकारलाही लक्ष द्यावं लागलं. ऑक्टोबर 2025 मध्ये भारत सरकारने हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांततेचा संदेश दिला. कारण अशा कंपन्या ज्याच्या अर्थव्यवस्थेत अब्जवधींचा वाटा आहे त्यांचा अंतर्गत संघर्ष देशाच्या गुंतवणुकीवर परिणाम करू शकतो. सरकारच्या या मध्यस्थीनंतर काही काळ शांतता दिसली, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. 2016 आठवते ना, सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. त्यावेळीही हाच प्रश्न होता, निर्णय कोण घेतं? मग न्यायालय, पत्र, आरोप, प्रत्यारोप यांचा एक वादळ उठलं. आणि आज जवळपास तसाच प्रश्न पुन्हा समोर आहे. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे, कारण यावेळी रतन टाटा नाहीत. सध्या टाटा समूह विस्ताराच्या नव्या टप्प्यात आहे. सेमीकंडक्टर उत्पादन, इलेक्ट्रिक वाहनं आणि सर्वात मोठं काम एअर इंडियाचं पुनर्जीवन. पण अडचणी कमी नाहीत. जून महिन्यात झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे समूहाला मोठं नुकसान झालं. त्यातच जॅग्वार लँड रोव्हरवर सायबर हल्ला झाला आणि उत्पादन बंद पडलं. या संकटादरम्यान ट्रस्टींचा अंतर्गत संघर्ष म्हणजे जखमीवर मीठ सोडणं. BBC, रॉयटर्स आणि इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार मुख्य मुद्दे 3 आहेत. 1. बॉर्डरवरील नियुक्त्या, कोणाला बसवायचं कोणाला नाही. 2. निधी मंजुरी, ट्रस्ट किती हस्तक्षेप करणार. 3. टाटा सन्सला शेअर बाजारात आणायचं की नाही, म्हणजे कंपनी लिस्ट करायची का. SP ग्रुप ज्यांच्याकडे टाटा सन्समध्ये 18% हिस्सा आहे ते म्हणतात कंपनी सार्वजनिक व्हावी, पारदर्शकता यावी. पण ट्रस्ट म्हणतात त्याने आमचं नियंत्रण कमी होईल. आणि इथेच प्रश्न उभा राहतो, हे खरोखर पारदर्शकतेचं युद्ध आहे की सत्तेचं. टाटा समूहाचा ब्रँड म्हणजे विश्वास, सन्मान आणि नैतिकता. पण हा वाद आता त्या प्रतिमेलाच धक्का देतोय. ब्रिटनपासून अमेरिकेपर्यंत टाटा नाव म्हणजे विश्वासाचं प्रतीक होतं. आज तेच नाव वादग्रस्त होत चाललं आहे. गुंतवणूकदार विचारू लागले टाटा समूहात नेमकं निर्णय कोण घेतं. दरम्यान टाटा सन्सचे अध्यक्ष N. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ वाढवला गेला. ते शांतपणे समूहाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्यावर दबाव प्रचंड आहे, कारण वाद बोर्डावर नाही पण ट्रस्टच्या हृदयात आहे. आज टाटा समूह एका वळणावर उभा आहे. एका बाजूला परंपरा, दुसऱ्या बाजूला पारदर्शकतेची नवी हाक. एकेकाळी जगाला प्रेरणा देणारा हा समूह आता स्वतःच्या घरातच गोंधळात अडकला आहे.
पण इतिहास सांगतो टाटा समूहाने प्रत्येक संकटातून मार्ग काढला. प्रश्न इतकाच आहे, यावेळी हा मार्ग कोण दाखवणार? टाटा समूह भारताचा अभिमान, पण या साम्राज्याच्या भक्कम भीतीआड आता उठतं एक वादळ, जे फक्त समूहाचं नव्हे तर भारतीय कॉर्पोरेट जगाचं भविष्य ठरवणार आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर समूहाच्या संचालक मंडळाने टाटा सन्सचं नवं नेतृत्व निवडण्यासाठी बैठक घेतली. त्या दिवशी बॉम्बे हाऊसमध्ये तणावाचं वातावरण होतं. सगळ्यांच्या नजरा दोन व्यक्तीवर खिळल्या होत्या. नटराजन चंद्रशेखरन, टीसीएसचे चेअरमॅन, आणि नूह टाटा, रतन टाटा यांचे पुतणे. रतन टाटा यांनी नूह टाटाला कधीतरी आपल्या उत्तराधिकारी म्हणून तयार केलं होतं, पण त्यांच्या वर्तनातील अस्थिरता आणि व्यावसायिक अनुभवाच्या अभावामुळे काही बोर्ड सदस्य नाराज होते. दुसरीकडे चंद्रशेखरन हे अनुभवी, शिस्तबद्ध आणि शांत नेतृत्वासाठी ओळखले जातात. नूह टाटा यांचं म्हणणं होतं, आपण परंपरा जपली पाहिजे. टाटा नाव म्हणजे विश्वास, व्यवसायापेक्षा लोक महत्वाचे. तर चंद्रशेखरन यांचा दृष्टिकोन होता, विश्वास सोबतच आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक स्पर्धा हवी. भावना पुरेशा नाहीत, डेटा आणि डिलिव्हरी लागते. या दोन विचारसरणींमध्ये तणाव वाढत गेला. बोर्डरूम मधील काही सदस्य भावनिकदृष्ट्या नूह टाटाच्या बाजूने होते, तर काही जण स्थैर्यासाठी चंद्रशेखरनकडे झुकले. एका इंग्रजी बिझनेस मीडियाने अचानक एक बातमी दिली, टाटा समूहात मतभेद, नूह टाटा नाराज. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. समूहाच्या जनसंपर्क विभागाने तात्काळ प्रतिक्रिया दिली. सगळं सुरळीत आहे, कोणताही मतभेद नाही. पण सत्य असं नव्हतं. आतल्या सूत्रानुसार नूह टाटाने काही महत्वाच्या निर्णयांना विरोध केला होता. विशेषतः टाटा डिजिटल आणि एअर इंडिया प्रोजेक्ट्स बाबत त्यांना वाटत होतं की समूह आपली मूळ मूल्य गमावत आहे. सप्टेंबर 2025च्या शेवटी एका निर्णायक बोर्ड मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये चंद्रशेखरन यांनी पुढील 5 वर्षांचा टाटा ग्रुप 2.0 ब्ल्यूप्रिंट सादर केला. एआय, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि ग्लोबल एक्सपान्शनवर आधारित. नूह टाटाने स्पष्ट विरोध केला. आपण एआय मध्ये गुंतवणूक करतोय, पण शेतकरी, आरोग्य आणि समाजासाठी काय करतोय? हा टाटा समूह आहे की फक्त टेक कॉर्पोरेशन? या वक्तव्यानंतर खोलीत काही क्षण शांतता होती. पण नंतर एका सिनियर डायरेक्टरनं म्हणाला, टाटा मूल्य बदलली नाहीत, ते आधुनिक होत आहे. त्या दिवसानंतर नूह टाटाने काही बैठकींना उपस्थित राहणं थांबवलं. सरकारचं लक्ष या घडामोडीकडे गेलं, कारण टाटा समूहाचे प्रकल्प देशातील अनेक सरकारी क्षेत्रांशी जोडलेले आहेत. संरक्षण, विमान आणि ऊर्जा. जर समूहात अंतर्गत फूट झाली तर बाजारावर परिणाम होऊ शकतो. बीएसई आणि एनएसई वर टाटा शेअर्स हलू लागले. मीडिया प्रश्न विचारू लागली, टाटा समूहात सत्ता संघर्ष, कोण होईल नवा गार्डियन ऑफ टाटा? काही जुन्या विश्वस्त सदस्यांनी रतन टाटांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींची अनौपचारिक बैठक घेतली. त्यांचा एकच हेतू होता, समूहाची प्रतिमा वाचवणं आणि नव्या मार्गावर नेणं. एका सूत्रानं सांगितलं, रतन टाटांनी कधीच वाद मागे ठेवला नाही. त्यांनी नेहमी समाधानाचा मार्ग शोधला. पण त्यांच्या अनुपस्थितीत तो बुद्धीचा आवाज आता कोण देणार? ऑक्टोबर 2025 मध्ये अखेर टाटा सन्सच्या चेअरमॅन पदावर निर्णय घ्यायची वेळ आली. बोर्डने मतदान केलं. चंद्रशेखर यांना पुन्हा एकदा 5 वर्षाचा कार्यकाळ देण्यात आला, पण अटीसह टाटा मूल्यांवर लक्ष ठेवून सामाजिक गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं. नूह टाटा यांनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि काही काळासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. मीडिया आणि गुंतवणूकदारांनी हा निर्णय स्वागतार्ह मानला. पण प्रश्न अजूनही जिवंत आहे. टाटा समूहाचं पुढचं पान कोण लिहिणार? हा फक्त व्यवसायाचा नाही, हा एक वारशाचा, एक भावनेचा संघर्ष आहे. आणि कदाचित रतन टाटा यांच्या आत्म्यालाही हा प्रश्न पडला असेल. मी निर्माण केलेल्या परिवारात आता एकता उडेल का? सत्ता संघर्ष संपला का? की ही फक्त सुरुवात आहे एका नव्या युगाची, जिथे भावना आणि तंत्रज्ञान यांची टक्कर होणार आहे. प्रत्येक साम्राज्याची कहाणी तिथे संपत नाही, जिथे ती थांबते. कधी कधी शेवटचं पानच नवीन अध्यायाचं पहिलं वाक्य ठरतं. टाटा समूहात चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली नवयुग सुरू झालं आहे. एआय, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि डिजिटल बिझनेसवर त्यांचा जोर वाढत होता. पण दुसरीकडे नूह टाटा लंडनमध्ये एका शांत ठिकाणी आपल्या दादाजीचं जुनी डायरी वाचत बसले होते. त्या डायरीमध्ये लिहिलं होतं, व्यवसाय हा नफा नाही, जबाबदारी आहे. लंडनमध्ये बसून नूह टाटाने नवा प्लॅन तयार केला. त्यांनी टाटा फाउंडेशन रिइमॅजिन्ड नावाची एक नवी इनिशिएटिव्ह तयार केली. या फाउंडेशनचा हेतू होता एआय आणि तंत्रज्ञानाचा वापर समाजसेवेसाठी करणे. तो म्हणाला, जर समूह एआय मध्ये गुंतवणूक करतो तर आपण ते ग्रामीण शिक्षण, शेती आणि आरोग्यासाठी वापरायला हवं. त्यांनी काही जुना टाटा ट्रस्ट सदस्यांना पुन्हा जोडायला सुरुवात केली. मीडिया शांतपणे हा सगळा पॅरलल मुवमेंट पाहत होती. दरम्यान बॉम्बे हाऊसमध्ये चंद्रशेखरन नव्या प्रकल्पांमध्ये गुंतले होते. टाटा मोटर्सने भारतात इलेक्ट्रिकल ट्रक सिरीज लॉन्च केली. टाटा डिजिटलने एआय पर्सनल असिस्टंट फॉर इंडिया नावाचा एक नवा प्रोजेक्ट जाहीर केला. पण काही जुने सदस्य म्हणत होते,
आपण खूप वेगाने पुढे जातोय, पण आत्मा मागे राहतोय. हीच ती वेळ होती जेव्हा नू टाटाचं नाव पुन्हा एकदा कानावर आलं. तो परततोय. नू टाटाने डिसेंबर 2025 मध्ये भारतात परतण्याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं, मी टाटा समूहावर टीका करण्यासाठी नाही, तर टाटा मूल्य पुन्हा उजळवण्यासाठी आलो आहे. त्याने बोर्डला एक प्रस्ताव दिला. टाटा सोशल टेक विजन 2030 यात स्पष्ट लिहिलं होतं. 1. AI आणि ITचा वापर ग्रामीण विकासासाठी. 2. टाटा हेल्थ इनिशिएटिव्ह, प्रत्येक जिल्ह्यात टाटा हेल्थ सेंटर. 3. शेतकरी डेटा मॉडेलिंगसाठी टाटा फार्मटेक AI प्रकल्प. हा प्रस्ताव सर्वांना विचारात पडणारा होता. एका खास मीटिंगमध्ये दोघं समोरासमोर आले. कॅमेरा नाही, मीडिया नाही, फक्त दोन दृष्टिकोन. नू टाटा, आपण AI वापरतोय, पण त्याचा हेतू काय? आपण भारतीयांचा चेहरा ओळखण्यासाठी तंत्रज्ञान तयार करतोय की त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी? चंद्रशेखरन शांतपणे उत्तरले, आपण उद्देश विसरलो नाही नूह, पण उद्देश गाठण्यासाठी वेग लागतो. दोघांमध्ये संघर्ष नव्हता, पण ती चर्चा होती भावना, प्रगती, संवेदनशीलता, स्ट्रॅटेजी. आणि हीच चर्चा टाटा समूहाच्या आत्म्याचं प्रतिबिंब ठरली. 2026च्या सुरुवातीला बोर्डाने दोन्ही दृष्टिकोनांचा संगम करण्याचा निर्णय घेतला. नूह टाटाला चीफ ऑफ पर्पस अँड लेगसी डिव्हिजन म्हणून नवी भूमिका देण्यात आली. त्याचं काम टाटा समूहाच्या सर्व प्रकल्पांमध्ये सामाजिक दायित्व आणि नैतिक दिशा राखणं. तर चंद्रशेखरन तंत्रज्ञान आणि बिझनेस स्ट्रॅटेजी सांभाळणार होते. हा निर्णय ऐतिहासिक ठरला. पहिल्यांदा टाटा समूहात दोन नेतृत्व पातळ्या, एक प्रॉफिटसाठी आणि दुसरी पर्पजसाठी. या सहकार्यानंतर टाटा समूहाची प्रतिमा अधिक मजबूत झाली. शेअर मार्केट स्थिर झालं. टाटा प्रोजेक्ट्सवर गुंतवणूक वाढली. जनतेत पुन्हा तोच विश्वास परतला. टाटा म्हणजेच विश्वास. रतन टाटाच्या जुन्या व्हिडिओचा क्लिप पुन्हा व्हायरल झाला. पॉवर अँड मनी आर नॉट द गोल्स, ह्युमॅनिटी इज. 2026 मध्ये टाटा समूहाने टाटा विजन 2030 जाहीर केलं. त्यात लिहिलं होतं, प्रत्येक प्रकल्पात समाज कल्याणाचा 5% बजेट. ग्रामीण भारतासाठी टाटा डिजिटल लॅब, ग्रीन एनर्जी आणि वॉटर इनोव्हेशन हब. ही योजना फक्त व्यावसायिक नव्हती, ती एक वारसा जपणारी क्रांती होती. हे दोन पिढ्यांचे नव्हे, तर दोन मूल्यांचं एकत्र येणं होतं. टाटा समूहाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की वारसा आणि विकास हातात हात घालून चालू शकतात. टाटा समूहाचं भविष्य आता दोन्ही मार्गाने चालतंय. एका बाजूला तंत्रज्ञान, दुसऱ्या बाजूला संवेदनशीलता. पण प्रश्न अजूनही उरलाय, जेव्हा पुढची पिढी येईल ती कोणत्या दिशेने वळेल तेव्हाच ठरेल, टाटा समूह फक्त उद्योग असेल की एक संस्कार. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.